हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात कशी झालेली आहे हे तुम्ही बघितलंच आहे. माझी आई आलेली आहे गावावरून. तर कोणी माझ्या आईला ओळखलं कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच कळवा. जे माझे रेग्युलरमध्ये व्लॉग बघतात तर त्यांनी नक्कीच ओळखलं असेल. जेव्हा कुठल्याही मुलीच्या माहेरवरून आपल्या माहेरची लोक येतात तेव्हा खूप उत्सुकता असते आणि खूप आनंद देखील असते आणि त्यासोबतच एका गोष्टीची घाई भरपूर असते, ते म्हणजे आपल्या माहेरून आलेली भरलेली बॅग. ती ओपन करायची, त्याच्यामध्ये काय काय आहे ते चेक करायचं, एक एक वस्तू चेक करायची. बॅग ओपन करण्याची घाई मला तर खूप असते आणि मला असं वाटतं की हे प्रत्येक मुलीला असते. घरी आल्याबरोबर बॅग ठेवली की त्यामध्ये काय काय आहे हे बघण्याचं मला खूप घाई लागलेली असते आणि सर्वात आधी मी हेच काम करते. बॅग ओपन करते, त्याच्यामध्ये काय काय आहे हे एक एक वस्तू चेक करते आणि मला ते करताना खूप आनंद होते. तुम्हीही असंच करता का? कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. माझी आई खूप मोठी बॅग भरून घेऊन आलेली आहे आणि बॅगमध्ये खूप सारं सामान घेऊन आलेली आहे. अक्षरशः ती बॅग आम्हाला उचलतही नव्हती, एवढी जड बॅग होती. त्याच्यामध्ये गहू आहे, तांदूळ आहेत, डाळी आहेत, त्यामध्ये वड्या करून आणलेल्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये शेवड्या आहेत, 4 किलोच्या तिने शेवड्या करून आणलेल्या आहेत. त्यामध्ये कुरड्या करायचा साचा आणलेला आहे, त्यामध्ये पापड करायची मशीन आणलेली आहे, मिठूसाठी माझ्या सूर्यफूल आणलेलं आहे. असं बरंचसं सामान तिने घेऊन आलेली आहे. आणि एक वस्तू तर अशी घेऊन येत होते की ती एवढी मोठी आहे आणि एवढी जड आहे. माझ्या लग्नाच्या 12 वर्षानंतरही आत्तापर्यंत 12 वर्षामध्ये कधीच एवढी मोठी वस्तू आणलेली नाही आहे. तर अशी वस्तू ती घेऊन येत होते. पण काय झालं, जेव्हा घरून येताना ती स्पेशल गाडी केली, गाडीमध्ये टाकून आणली आणि लक्झरी स्टँडवर आल्यानंतर ते कुठल्याही गाडीच्या डिक्कीमध्ये ती वस्तू बसलेली नाही. तर ती वस्तू काय आहे तर हे तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. एवढी जड वस्तू आहे आणि एवढी मजबूत आहे आणि ते घरीच आम्ही करून घेतलेली आहे. तर नेमकं काय आहे ना, तुम्हालाही बघायला खूप आवडेल आणि तुम्ही नक्कीच बघा, कारण की ती खूप सुंदर आहे. आणि म्हणजे त्याला घरून निघताना स्पेशल गाडी करावी लागली, त्यामध्ये टाकून आणावं लागलं. दुसरी गोष्ट, लक्झरीमध्ये कुठल्याच लक्झरीमध्ये ट्रॅव्हल्समध्ये बसलेली नाही आहे, कारण की डिक्की छोटी होती, त्याच्यामध्ये बसलेली नाही आहे. काल भरपूर साऱ्या ट्रॅव्हल्स चेक केल्या, भरपूर साऱ्या ट्रॅव्हल्समध्ये टाकून बघितलं, पण डिक्कीमध्ये बसतच नव्हती. तर अशी ती वस्तू आहे. ती नेमकं काय आहे तर हे तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठी नेक्स्ट ब्लॉगची माझी वाट बघा आणि लवकरच नेक्स्ट ब्लॉग येणार आहे, कारण की ती वस्तू आज माझा भाऊ टाकणार आहे गाडीमध्ये. तर ज्या गाडीची डिक्की सगळ्यात मोठी असेल त्या गाडीमध्ये ती टाकणार आहे. तर तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर हाय गाईज, या सर्वजण चहा घ्यायला. आमच्या इथं आलेले आहेत पाहुणे. यांना ओळखत असेल तुम्ही. यांना कोण कोण ओळखते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि भरपूर सारं सामान घेऊन आलेले आहेत आणि एक वस्तू आहे ती आत्तापर्यंत एवढ्या वर्षात एवढी अशी वस्तू आत्तापर्यंत आली नाही. ती वस्तू कालही आली नाही, कालही गाडीमध्ये ती बसलीच नाही. अशी कुठली वस्तू आहे ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. खूप मोठी वस्तू आहे ती, तर ती गावावरून येणार आहे. तर काल टाकली गाडीमध्ये, पण डिक्कीमध्ये ती काही बसली नाही. तर आज बहुतेक टाकणार आहे. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आज भरपूर सारं सामान आणलेलं आहे, त्याचं डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. चहा पिऊन घेतो आधी, भरपूर सारा पसारा पडलेला आहे. ब्लॉगवर कंटिन्यू राहा. शेवडे रव्याचे आहेत नाही काय? पूर्ण रव्याच्या. किती किलोचे? 4 किलोचे रव्याचे. लय पांढरे शुभ्र येतात आहे. तर इथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तिने शेवड्या बनवून आणलेल्या आहेत. तर ह्या 4 किलोच्या शेवड्या आहेत आणि ह्या रव्याच्या शेवड्या आहेत. तर दरवर्षीच रव्याच्या शेवड्या ती बनवून आणते, कारण की आम्हाला रव्याच्या शेवड्या आवडतात, गव्हाच्या पिठाच्या नाही आवडत, कारण की त्या व्यवस्थित होत नाहीत. आणि रव्याच्या कशा मोकळ्या होतात शेवड्या आणि आम्हाला रव्याच्याच आवडतात. त्यासाठी मी तिला रव्याच्याच बनवून सांगते. आधी ती गव्हाच्या वेगळ्या आणि रव्याच्या वेगळ्या अशा 2 प्रकारच्या शेवड्या बनवून आणायची.
पण आम्ही काही खात नव्हतो जास्त, तर त्यासाठी मी म्हटलं नको, ते तसंच वाया जातात आणि मग नंतर ते खराबसुद्धा होतात. त्यासाठी मग मी तिला गव्हाच्या पिठाच्या नाहीच म्हणले. त्यासाठी मग आता ती शेवळ्या फक्त रव्याच्या बनवून आणते. तर तुम्ही इथे बघू शकता 4 किलोच्या शेवड्या भरून आणलेल्या आहेत. 2 डब्बे भरलेले आहेत शेवड्याचे आणि वर्षभर मला ह्या पुरतात. कारण की मी जास्त गोड खात नाही. गोड फक्त माझ्या मिस्टरांना आवडते आणि त्यांना शेवड्या तर खरंच खूप जास्त आवडतात. सकाळी शेवड्या त्यांना उन्हून दिल्या, त्यामध्ये दूध, साखर किंवा गूळ, त्यामध्ये थोडंसं तूप वगैरे घातलं तर त्यांना खरंच खूप आवडतं. तर त्यांना गोड तसं कुठलंही आवडतं आणि शेवड्या तर त्यांच्या फेवरेट आहेतच. रोज सकाळी थोड्याशा दिल्या तर त्यांचा नाश्ता होऊन जातो. तर तुम्ही इथे बघू शकता 2 डब्बे भरलेले आहेत आणि माझी आई दरवर्षी माझ्यासाठी बनवून आणते. तर हे सगळं ती बनवून आणत असते. पण यावर्षी मी तिला म्हणलं फक्त तू शेवड्या बनवून आण आणि तिने वड्या वगैरे बनवलेल्या आहेत, त्या वड्या देखील घेऊन आलेली आहे. आणि बाकीचं तिला म्हणले तू 8 दिवस माझ्याकडे ये, आपण इथंच सगळं काही बनवू. तर बघू आता काय होते कसं होते, तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. तर सगळे डबे वगैरे भरलेले आहेत, बॅग वगैरे सगळं खाली केलेली आहे आणि आता इथे बाहेर अंगणामध्ये पाणी मारत आहे आणि मी टाकलेले आहे शेवड्या उन्हायला. नवीन विशेष काही घरी आलं तर तेच खावंसं वाटतं, तर त्यासाठी म्हणले आज आपण शेवड्याचाच नाश्ता करूया. तर मस्त शेवड्या उन्हवून घेतलेल्या आहे. तर शेवड्या छान मोकळ्या चार होण्यासाठी एक ट्रिक आहे. तर ते ट्रिक काय आहे, तर शेवड्या आधी मस्त खरपूस भाजून घ्यायच्या, थोडंसं तेल घालायचं आणि कढईमध्ये मस्त भाजून घ्यायच्या. त्यानंतर ते गरम पाण्यामध्ये उन्हायला टाकायच्या आणि ते उन्हवल्यानंतर शेवड्या तुम्ही बघाल खूप एक शेवडी मोकळी मोकळी होते आणि खूप मोकळ्या चार शेवड्या होतात. तर ते एकदा नक्की तुम्ही असं करून बघा. छान शेवड्या उन्हवून घेतल्या, त्यामध्ये दूध घातलं, त्यामध्ये साखर घातली, त्यामध्ये तूप घातलं आणि मस्त एन्जॉय केलं. मी दूध खात नाही त्यामुळे मी फक्त साखर घातली, नाश्ता वगैरे करून घेतला. त्यानंतर आम्ही गेलो बाहेर. तर खूप अर्जंट काम आहे, तर आज आणायचे आहेत पत्र. तर पत्र आणायसाठी आम्ही कंपनीमध्ये आलेलो आहोत. आपल्याला समोर पत्राचं शेड मारायचं आहे, त्यासाठी कंपनीमध्ये गेलो. तिथं ऑर्डर दिलेली आहे. 11 वाजता कंपनीमध्ये जाऊन मटेरियलची ऑर्डर दिली होती. आत्ता 4 वाजलेले आहे. 4 वाजता मटेरियलची गाडी आपली आलेली आहे आपल्या घरी. तर तुम्ही इथे बघू शकता, याच्यामध्ये पत्र, अँगल, पोल सगळं काही आहे. खिळे वगैरे जे काही स्क्रू लागतात तेही आहेत. सगळं काही मटेरियल आलेलं आहे आपलं. एकदा ऑर्डर दिल्यानंतर परत आपल्याला कंपनीमध्ये जाण्याची गरज पडत नाही. कंपनीमधून लोड झाल्यानंतर गाडी सरळ आपल्या पत्त्यावर येते. त्यांच्याकडे बिल असतं आणि बिल घेऊन ते सरळ आपल्या घरी घेऊन येतात. आता पत्र, स्टील हे खूप महाग झालेलं आहे. खूप महागामध्ये मटेरियल गेलेलं आहे. पण आता समोर पावसाळा लागणार आहे. बस आता 1 महिना राहिलेला आहे. एप्रिल आता एंडिंगवर आहे. आता मे फक्त राहिलेला आहे आणि त्यातून 15 ते 20 दिवसानंतर आता पावसाळा चालूच होणार आहे. त्यासाठी पत्राचं शेड मारणं खूप आवश्यक आहे. सर्व मटेरियल आणून टाकलेलं आहे. उद्यापासून आपलं काम देखील सुरू होणार आहे. त्याचे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणारच आहेत. पण तुम्हाला हे कंपनी कुठं आहे, पत्राची, स्टीलची, याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला मेसेज करा. मी याबद्दल स्पेशल ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. दुकानापेक्षा कंपनीमध्ये आपल्याला मटेरियल स्वस्त मिळतं आणि आपण आपल्या चॉईसनुसार मटेरियल घेऊ शकतो. असं म्हणतात की हत्ती जातो पण त्याचं जे शेपूट असतं ते जाण्यासाठी खूप भारी जाते, अशी म्हण आहे. हत्ती जातो पण शेपूट जात नाही, अशी म्हण आहे. तर खरंच ते बरोबर आहे. कारण की घर बांधलं आम्ही तेव्हा फास्ट कामं झाले आणि पटपट आम्ही कामं करून घेतले. कारण की आम्हाला शिफ्टिंग करायची होती आणि जानेवारीमध्येच आम्हाला राहायला यायचं होतं. त्यासाठी आम्ही खूप फास्ट कामं केले, एकामागे एक खूप कामं केले. पण बाकीचे जे कामं राहिलेले आहेत, घराचे समोरचे कामं राहिलेले आहेत, अंगणातले, ते कामं करायला खूप वेळ लागत आहे. 2-3 कामं राहिलेली आहेत, पण त्याच्यासाठी खूप जास्त वेळ चाललेला आहे. घरात राहायला आलो तेव्हापासून काळजी राहिलेली नाही आहे. आता इथं जाऊ, आपण करू, बघू, असं म्हणून ढकलणं चालू आहे आणि ढकलत शेवटच्या महिन्याला येऊन टेकलेलं आहे. सगळे कामं आता या शेवटच्या महिन्यातच करायचे आहेत. आजची 29 तारीख आहे, उद्याची 30 आहे. महिना संपलेला आहे एप्रिल आणि एकच महिना राहिलेला आहे आणि सर्व कामं येऊन टेकलेले आहेत शेवटच्या महिन्यावर.
तर आता बघू या महिन्यात जेवढे होतात तेवढे कामं आता करून घेऊ पटपट, कारण की आता पावसाळा लागणार आहे. पावसाळ्याच्या आत सर्व कामं झाले पाहिजेत. तर किती कामं होतात, काय होतात हे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी. आणि तुम्हाला जर कोणाला काही प्रश्न असतील हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पूजाच्या दुनियेला आता पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यापुरती मी इथंच रजा घेते. भेटते तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर चला मग, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.